माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून नाही तर त्याच्या मेहनतीवरून ठरते. एका गजबजलेल्या शहराच्या एका छोट्याशा झोपडपट्टीत गीता नावाची एक तरुण मुलगी राहत होती. तिचं आयुष्य खूप साधं होतं, पण तिच्या मनात मोठी स्वप्न होती. लहान वयातच वडिलांचं छत्र हरवल्यानंतर घराची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यांवर आली होती. वृद्ध आई आणि शिक्षण घेत असलेला लहान भाऊ यांच्यासाठी ती रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची. गीता आर्थिकदृष्ट्या गरीब होती, पण तिच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती: प्रामाणिकपणा, मेहनत आणि स्वाभिमान. ती कोणतंही काम मन लावून करायची आणि कधीही परिस्थितीपुढे हार मानायची नाही. दररोज श्रीमंत लोकांच्या घरात काम करताना ती त्यांच्या जीवनशैलीकडे पाहायची. मोठी घरं, गाड्या, व्यवसाय आणि यश पाहून तिच्या मनात एक स्वप्न जन्माला आलं होतं: एक दिवस मीही स्वतःच्या पायावर उभी राहीन, माझा स्वतःचा व्यवसाय असेल आणि माझ्या आईला कधीच कष्ट करावे लागणार नाहीत. पण जेव्हा ती आपल्या स्वप्नांबद्दल इतरांना सांगायची, तेव्हा अनेक लोक तिची थट्टा करायचे. "अगं, तू मोलकरीण आहेस. व्यवसाय करणं तुझ्यासारख्या लोकांच्या नशिबात नसतं. मोठी स्वप्न पाहून काही होत नाही. वास्तवात जगायला शिक." हे शब्द तिच्या मनाला लागायचे, पण ती कोणालाही उत्तर द्यायची नाही. कारण तिला माहीत होतं की यश हे शब्दांनी नाही तर कृतीने मिळतं. रात्री सगळे झोपल्यानंतर ती व्यवसायाविषयी माहिती वाचायची, नवीन कल्पना शोधायची आणि भविष्यासाठी योजना आखायची. तिची आई अनेकदा म्हणायची, "बाळा, लोक काहीही बोलतील, पण जर तुझा स्वतःवर विश्वास असेल तर एक दिवस जग तुझ्यावर विश्वास ठेवेल." आईचे हे शब्द गीतासाठी प्रेरणेचा स्रोत होते. ती अधिक जोमाने काम करू लागली. प्रत्येक दिवस ती आपल्या स्वप्नाच्या एक पाऊल जवळ जाण्यासाठी मेहनत करत होती. पण नियतीने तिच्यासाठी एक वेगळीच परीक्षा ठेवली होती. गीता ज्या घरात काम करायची त्या घरातील मालकीण मीनाक्षीबाई शहरातील प्रसिद्ध आणि श्रीमंत महिला होत्या. त्यांच्याकडे पैशाची, संपत्तीची आणि प्रतिष्ठेची कोणतीच कमतरता नव्हती. पण त्याचबरोबर त्यांना आपल्या श्रीमंतीचा खूप गर्वही होता. गीता दररोज त्यांच्या घरात प्रामाणिकपणे काम करायची. घर स्वच्छ ठेवणं, स्वयंपाकात मदत करणं, पाहुण्यांची व्यवस्था करणं, प्रत्येक काम ती मनापासून करायची. पण मीनाक्षीबाईंना तिच्या मेहनतीपेक्षा तिची गरीब परिस्थितीच जास्त दिसायची. एक दिवस मीनाक्षीबाईंनी त्यांच्या घरी मोठी पार्टी आयोजित केली. शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक, उद्योगपती आणि श्रीमंत कुटुंबे त्या कार्यक्रमाला आली होती. संपूर्ण घर रोषणाईने उजळून निघालं होतं. गीता नेहमीप्रमाणे शांतपणे आपलं काम करत होती. पाहुण्यांना पाणी देणं, जेवणाची व्यवस्था पाहणं आणि घरातील सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवणं यात ती व्यस्त होती. तेवढ्यात एका श्रीमंत पाहुणीची नजर गीतावर पडली. ती मीनाक्षीबाईंना विचारते, "ही मुलगी कोण आहे?" मीनाक्षीबाई हसल्या आणि उपहासाने म्हणाल्या, "अगं, ही आमच्या घरची मोलकरीण आहे, पण हिला मोठमोठी स्वप्न पाहायची सवय आहे. म्हणे स्वतःचा व्यवसाय सुरू करणार." हे ऐकताच आजूबाजूचे काही पाहुणे मोठ्याने हसू लागले. एक जण म्हणाला, "मोलकरीण आणि व्यवसाय हा तर विनोदच झाला." दुसरा म्हणाला, "ज्यांना 2 वेळचं जेवण मिळणं कठीण आहे ते उद्योगपती कसे होणार?" संपूर्ण हॉलमध्ये हास्य पसरलं. त्या क्षणी गीताला असं वाटलं जणू सगळे तिच्याकडे तुच्छतेने पाहत आहेत. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिच्या स्वप्नांची सर्वांसमोर खिल्ली उडवली जात होती, पण तिने कोणालाही उत्तर दिलं नाही. कारण तिला माहीत होतं की शब्दांपेक्षा कृती जास्त प्रभावी असते. ती शांतपणे आपलं काम करत राहिली, पण तिच्या मनात खूप वेदना होत होत्या.
पार्टी संपल्यानंतर ती घरी परतली. त्या रात्री ती बराच वेळ रडत बसली. तिला मीनाक्षीबाईंचे शब्द सतत आठवत होते. मोलकरीण आणि व्यवसाय हा प्रश्न तिच्या मनात घुमत राहिला. तेवढ्यात तिची आई तिच्याजवळ आली आणि प्रेमाने विचारलं, "काय झालं बाळा?" गीता आईच्या मिठीत रडू लागली. सगळं ऐकल्यानंतर आई शांतपणे म्हणाली, "लोक तुझ्या परिस्थितीवर हसतात कारण त्यांना तुझ्या क्षमतेची कल्पना नसते, पण एक दिवस तुझं यशच त्यांना उत्तर देईल." आईचे हे शब्द गीताच्या मनाला नवी ताकद देऊन गेले. तिने त्या रात्री एक निर्णय घेतला. आज लोक माझ्या गरिबीवर हसत आहेत, पण एक दिवस माझी ओळख माझ्या कामामुळे होईल, माझ्या परिस्थितीमुळे नाही. त्या अपमानाने तिचं मन दुखावलं होतं, पण त्याच अपमानाने तिच्या मनात यशस्वी होण्याची जिद्द निर्माण केली होती. दुसऱ्याच दिवसापासून गीताने स्वतःवर आणखी मेहनत घ्यायला सुरुवात केली. दिवसभर ती वेगवेगळ्या घरांमध्ये काम करायची आणि रात्री उशिरापर्यंत स्वतःचा छोटासा घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करायची. तिने आपल्या बचतीतून थोडे पैसे काढले आणि घरच्या घरी लोणची, पापड, मसाले आणि काही पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करून विकायला सुरुवात केली. तिचा विश्वास होता, एक दिवस माझी मेहनत नक्कीच फळ देईल. पण यशाचा मार्ग इतका सोपा नव्हता. सुरुवातीच्या काही महिन्यात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी तयार केलेला माल खराब व्हायचा, कधी ग्राहकांनी ऑर्डर देऊनही पैसे वेळेवर दिले नाहीत, कधी दिवसभर मेहनत करूनही एकही ऑर्डर मिळत नव्हती. अनेकदा तिला वाटायचं की कदाचित लोक बरोबरच म्हणत होते, माझ्यासारख्या गरीब मुलीला व्यवसाय करणं शक्य नाही. पण प्रत्येक वेळी ती स्वतःला सावरायची. एक दिवस तर परिस्थिती इतकी कठीण झाली, घरात किराण्यासाठी सुद्धा पैसे उरले नाहीत. त्याच काळात तिच्या आईची तब्येतही बिघडली. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली, पण औषधं घेण्यासाठी लागणारे पैसे तिच्याकडे नव्हते. फार्मसी समोर उभी राहून ती रडू लागली, कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्वतःची असहाय्यता जाणवत होती. घरी परतल्यावर ती पूर्णपणे खचली होती. तिने आईजवळ बसून म्हटलं, "आई, मी खूप प्रयत्न करतेय, पण प्रत्येक वेळी अपयशच मिळतंय. कदाचित मी हे करू शकणार नाही." आईने तिचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाली, "बाळा, अपयश म्हणजे शेवट नाही, तो यशाचा पहिला टप्पा असतो. जे लोक संघर्ष करतात त्यांनाच यशाची खरी किंमत समजते." आईचे हे शब्द ऐकताच गीताच्या डोळ्यात पुन्हा आशेची चमक आली. तिला जाणवलं की हार मानणं हा पर्याय नाही. तिने पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केलं. यावेळी तिने ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या, पदार्थांची गुणवत्ता सुधारली. लोकांना तिच्या हातच्या पदार्थांची चव आवडू लागली. एक ग्राहक दुसऱ्याला सांगू लागला, दुसरा तिसऱ्याला सांगू लागला. हळूहळू तिच्या व्यवसायाची चर्चा परिसरात होऊ लागली. ऑर्डर्स वाढू लागल्या. पहिल्यांदाच तिला असं वाटलं की तिची मेहनत आता फळ देऊ लागली आहे. दररोज नवीन ग्राहक जोडले जात होते. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वास दिसू लागला. ज्या लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेच लोक आता तिच्या कामाचं कौतुक करू लागले. अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर गीताच्या आयुष्यात तो दिवस अखेर उगवला, ज्याचं स्वप्न ती अनेक वर्षापासून पाहत होती. ज्या छोट्याशा घरातून तिने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती, तो व्यवसाय आता एका मोठ्या आणि यशस्वी कंपनीत रूपांतरित झाला होता. तिच्या हातच्या लोणच्यांपासून, मसाल्यांपासून आणि घरगुती पदार्थांपासून सुरू झालेला प्रवास आता संपूर्ण शहरात प्रसिद्ध झाला होता. लोक तिच्या उत्पादनांवर विश्वास ठेवू लागले होते. तिच्या मेहनतीची, प्रामाणिकपणाची आणि गुणवत्तेची चर्चा सर्वत्र होत होती. ज्या लोकांनी कधी तिच्या स्वप्नांवर हसण्याचं काम केलं होतं, तेच लोक आता तिच्या यशाचं कौतुक करत होते. गीता फक्त स्वतःच यशस्वी झाली नव्हती, तर तिने आपल्या यशाचा फायदा इतरांनाही मिळावा यासाठी अनेक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना काम दिलं होतं. ज्या महिलांना कधी स्वतःच्या पायावर उभं राहणं अशक्य वाटत होतं, त्या आज गीतामुळे आत्मनिर्भर झाल्या होत्या.
लोक तिला आता फक्त गीता म्हणून नाही तर आदराने गीता मॅडम म्हणून ओळखू लागले होते. एक दिवस शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि यशस्वी व्यावसायिकांच्या उपस्थितीत एक भव्य व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात शहरातील सर्व यशस्वी उद्योजकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून गीताची निवड करण्यात आली होती. ही बातमी ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कारण एकेकाळी जी मुलगी स्वतःच्या स्वप्नांसाठी संघर्ष करत होती ती आज हजारो लोकांसाठी प्रेरणास्थान बनली होती. कार्यक्रमाच्या दिवशी संपूर्ण सभागृह मान्यवरांनी भरलेलं होतं. त्याच कार्यक्रमाला योगायोगाने मीनाक्षीबाई देखील उपस्थित होत्या. त्यांना अजून ही कल्पना नव्हती की आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी कोण आहे. काही वेळानंतर सूत्रसंचालकांनी मोठ्या अभिमानाने घोषणा केली, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत स्वतःच्या मेहनतीच्या बळावर यशाचं शिखर गाठणाऱ्या उद्योजिका गीता देशमुख. हे नाव ऐकताच मीनाक्षीबाईंच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्या जागेवरच स्तब्ध झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर वर्षापूर्वीची ती पार्टी उभी राहिली, जिथे त्यांनी सर्वांसमोर गीताची चेष्टा केली होती, जिथे त्यांनी तिच्या स्वप्नांची खिल्ली उडवली होती. पण आज तीच गीता स्टेजवर सन्मानाने चालत येत होती. सभागृहात उपस्थित हजारो लोक टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करत होते. गीता आत्मविश्वासाने स्टेजवर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर यशाचं समाधान होतं, पण त्यात अजिबात गर्व नव्हता. तिने आपल्या भाषणात संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांच्या शक्तीबद्दल सांगितलं. लोकांनी माझ्या परिस्थितीवर हसू केलं, पण मी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तिचे शब्द ऐकून संपूर्ण सभागृह भावुक झालं. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मीनाक्षीबाई मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली होती. आज त्यांना जाणवत होतं की त्यांनी कधी काळी एका गरीब मुलीची नाही तर एका भविष्यातील यशस्वी व्यक्तीची चेष्टा केली होती. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमलं आणि त्या टाळ्यांच्या आवाजात मीनाक्षीबाईंना स्वतःची चूक स्पष्टपणे दिसू लागली. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक लोक गीताला भेटण्यासाठी तिच्या भोवती जमले होते. तिच्या यशाचं कौतुक करत होते, तिच्यासोबत फोटो काढत होते आणि तिच्या संघर्षाची प्रशंसा करत होते. तेवढ्यात गर्दीतून मीनाक्षीबाई हळूहळू पुढे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा गर्व नव्हता, तर पश्चाताप आणि लाज होती. काही क्षण त्या शांत उभ्या राहिल्या आणि मग थरथरत्या आवाजात म्हणाल्या, गीता, मला माफ कर, मी तुझी खरी किंमत कधीच ओळखली नाही. हे ऐकून आजूबाजूचे लोकही शांत झाले, कारण अनेकांना त्या जुन्या अपमानाची गोष्ट माहीत होती. गीता मात्र हसली. तिच्या मनात कोणताही राग, द्वेष किंवा सूडभावना नव्हती. ती शांतपणे म्हणाली, मॅडम, तुमच्या त्या शब्दांनी मला दुखावलं होतं, पण त्याच अपमानामुळे मला स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मिळाली. त्यामुळे आज मी तुमच्यावर रागावलेली नाही. हे ऐकताच मीनाक्षीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना जाणवलं की खरी मोठेपणाची ओळख पैशाने नाही तर मनाच्या श्रीमंतीने होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. ज्या लोकांनी एकेकाळी गीताच्या स्वप्नांवर हसण्याचं काम केलं होतं तेच लोक आता तिच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. संपूर्ण सभागृह तिच्या यशाने आणि तिच्या मोठ्या मनाने प्रभावित झालं होतं. सगळे आश्चर्यचकित झाले होते, कारण वर्षापूर्वीची साधी मोलकरीण आज एक यशस्वी उद्योजिका बनली होती. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यशाने तिची ओळख बदलली होती. तिचं आयुष्य बदललं होतं, पण तिचा नम्र स्वभाव आणि माणुसकी अजिबात बदलली नव्हती. त्या क्षणी सर्वांना एक गोष्ट समजली, माणूस मोठा त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या स्वभावाने आणि संघर्षाने होतो. काही दिवसांनी गीताने आपल्या यशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता समाजासाठी करण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या गावात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. तिथे ती महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊ लागली आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा देऊ लागली. हळूहळू अनेक महिलांचे आयुष्य बदलू लागले. ज्यांना कधी स्वतःवर विश्वास नव्हता
त्या आज स्वावलंबी बनल्या होत्या. लोक आता गीताचा आदर तिच्या पैशांसाठी किंवा यशासाठी करत नव्हते, तर तिच्या मोठ्या मनासाठी आणि माणुसकीसाठी करत होते. एका कार्यक्रमात गीता हसत म्हणाली, गरीब असणं ही चूक नाही, पण स्वतःवर विश्वास न ठेवणं ही मोठी चूक आहे. तिचे शब्द ऐकून उपस्थितीत सर्वजण टाळ्या वाजवू लागले. वेळ प्रत्येकाला संधी देते. आज जो व्यक्ती साधा वाटतो तो उद्या मोठं यश मिळवू शकतो. म्हणून कधीही कोणाला त्यांच्या परिस्थितीवरून कमी लेखू नका. कारण खरी श्रीमंती पैशात नाही, तर मेहनत, स्वाभिमान आणि चांगल्या मनात असते. जर गीताच्या संघर्षाने आणि यशाच्या प्रवासाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे संघर्षाची एक मोठी कहाणी दडलेली असते. तुम्हालाही वाटत असेल की माणसांची किंमत त्याच्या परिस्थितीवरून नाही, तर त्याच्या मेहनतीवरून ठरते, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच प्रेरणादायी, भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या मते यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? मेहनत, जिद्द की आत्मविश्वास? कमेंटमध्ये नक्की सांगा.